गणपती बाप्पा घरी विराजमान होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत। त्यातच कारखानदारांचीही लगबग मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे। अशाच एका कारखान्याला आपण भेट दिली आणि तो कारखाना आहे रत्नागिरी तालुक्यातील कर्ले येथील श्री गणेश भारती यांचा। हा कारखाना 1992 साली त्यांनी सुरू केला। हा वडिलोपार्जित कारखाना नसून गणेश भारती यांनी स्वतः या कारखान्याची सुरुवात केली। 1 फुटापासून 7 फुटापर्यंत गणेशांच्या मूर्ती यांच्या कारखान्यांमध्ये तयार होत असतात। आता अंतिम टप्प्यामध्ये काम आलं असून कामाची लगबग सुरू झाली आहे। कोकणात अनेक ठिकाणी तसेच देवगड तालुक्यामध्ये सुद्धा या कारखान्यातून गणेश मूर्ती जात असतात। एकूण लहान मोठे 350 गणेश मूर्ती यांच्या कारखान्यात तयार होत असतात, अशी माहिती आपल्याला कारखान्याचे मालक श्री गणेश भारती यांनी टाइम्स डिजिटल जवळ बोलताना दिली। किती वर्ष तुम्ही ह्या कारखान्यात शेडिंगला येत आहे? इथं 7 ते 8 वर्ष झाली। हां, 7 ते 8 वर्ष। नाव काय तुमचं? आकाश मदन काळे। आणि गाव? कोल्हापूर। कोल्हापूर। मग आता किती महिने तुम्ही इकडे आलात? इथे एक 8 ते 10 दिवस। 8 ते 10 दिवस। मग तुम्ही फक्त शेडिंगचंच काम करता? होय होय। बाकी कोणतं काम तिकडे? बाकी तुमचा व्यवसाय काय? हे तिकडे पण गणपती असतात चालू तुमच्याकडे तिकडे? मग आता फक्त इथे सीझनवर तुम्ही आता? होय होय। साधारण तुम्ही किती गणपती करता दिवसाला शेडिंग? 20, 25, 30। नाईटमध्ये पण की डे पासून? डे पासून संध्याकाळपर्यंत, नाईटपर्यंत तरी 50 वर होतात। आता आपल्यासोबत आहेत या कारखान्याचे मालक। आपण त्यांनाच विचारूया की किती वर्ष कारखान्याला झाली आहेत आणि किती नग त्यांच्याकडे आहेत। नमस्कार। किती वर्ष ह्या कारखान्यात झाली आणि आपलं नाव काय? माझं नाव गणेश कमलाकर भारती। कर्ले घरचीवाडी येथील मी रहिवासी असून या ठिकाणी माझा 32 वर्षाचा कारखाना आहे। तर या कारखान्यामध्ये वडिलोपार्जित कारखाना नाही आमचा। मी स्वतःच्या हिमतीवरती स्वतः कलाकार आर्टिस्ट असल्यामुळे स्वतःच्या ह्याच्यापासून निर्माण केलेलं हे कारखाना आहे। तर ह्या कारखान्यात कमीत कमी 250 ते 300 मूर्त्या असतात। तर ह्या 70% माझ्याकडे हातीकाम आणि शाडू मातीचे असतात आणि 30% आमच्याकडे गणपतीच्या पीओपीच्या मूर्त्या असतात। तर त्या मूर्त्या करत असताना मला मनुष्यबळ चांगलं मिळालेलं आहे। मला मुलं चांगली मदत करत आहेत। तर त्याबरोबर ते मुलं मदत करत असताना कुठल्याही परिस्थितीत मला गणपतीची अडचण भासत नाही। त्या अडचण भासत नसली तरी सुद्धा म्हणजे आता हा गणपतीचा कारखाना कलरिंग चालू केल्यास आता 15 पाऊण महिना झालेला आहे। तर कलरिंगमध्ये मला आता 20 ते 22 तारखेपर्यंत माझे हे काम पूर्ण होईल। एकूण साधारण किती मूर्त्या असतात आपल्याकडे? 250 ते 350। 350। किती फुटापासून किती फुटापर्यंत? 1 फुटापासून 7 फुटापर्यंत मूर्त्या माझ्याकडे मिळतात। आणि जास्तीत जास्त लांब किती कुठल्या गावात? जयगड, देवगड असे काही ठिकाणचे असतात माझ्याकडे मूर्त्या। आता हे जे 7 फुटापर्यंत जे गणपती हे सर्वांचे सार्वजनिक गणपती की घरगुती गणपती? सार्वजनिक गणपती माझ्याकडे आत्ता तरी एकच गणपती आहे। बाकी टोटल आता 7 फुटापर्यंत जरी असले तरी ते गणपती घरगुती गणपती आहेत। घरगुती गणपती साधारण किती 32 वर्ष झाली कारखान्याला? 32 वर्ष झाली। तुम्ही स्वतःच्या हिमतीवरती वडिलोपार्जित कारखाना? वडिलोपार्जित नाही ना। त्याच्यात आता कारखाना वाढवण्याची शक्यता आहे की अजून वाढणार आहे की कमी? अजून कसं? आता काय मागची पुढची पिढी जी आहे ती आता करेल की नाही हे सांगू शकत नाही। पण आतापर्यंत जिथपर्यंत असेपर्यंत मी हे चालू ठेवणार कारखाना। आणि मला रिस्पॉन्स चांगल्या माणसांचा, चांगल्या मुलांचा रिस्पॉन्स चांगला मिळतोय आतापर्यंत। पुढची अडचण बसलेली नाही। मला मुलं चांगली अगदी व्यवस्थितरित्या कामासाठी मदत करतात। गणेश कमलाकर भारती हे होते ह्या कारखान्याचे मालक गणेश भारती यांनी आपल्याला सर्व माहिती दिली की किती वर्ष हा कारखाना आहे आणि किती गणपती यांच्याकडे असतात। टाइम डिजिटलसाठी कॅमेरामन कौस्तुभ वादमसह उमेश शिंदे, रत्नागिरी, कर्ले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।